हाय फ्रेंड्स, एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज। तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती जी 2019ची भरती आहे ना मित्रांनो, त्यासाठी चालू घडामोडीचा व्हिडिओ आहे। तर या व्हिडिओमध्ये 22 जानेवारी 2019ची चालू घडामोडी मित्रांनो। तर तसेच तुम्हाला लास्ट एंडला एक म्हणजे लिंक देतो, पुणे पिंपरी चिंचवडमध्ये आजार पोलीस भरती आहे, ते व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा मित्रांनो। ओके, चला तर आपण चालू करूया 22 जानेवारी चालू घडामोडी। तर नेपाळचे मध्यवर्ती बँकेने 100 रुपयेपेक्षा अधिक किमती असलेले भारतीय चलन नोटावर बंदी जाहीर केलेली आहे मित्रांनो। ओके, तर नेपाळचे मध्यवर्ती बँकेने 100 रुपयेपेक्षा जास्त भारतीय चलन नोटावर बंदी जाहीर केलेली आहे। तर भारताची जी अंकिता सिंगापूरमध्ये आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये $25,000ची स्पर्धा जिंकलेली आहे मित्रांनो। ओके, सिंगापूरमध्ये झालेलं होतं ते। तर 11वे जागतिक हिंदी संमेलन कोठे पार पडलेले आहे? तर मॉरिशस येथे पार पडलेले आहे मित्रांनो। 11वे जागतिक हिंदी संमेलन मॉरिशस येथे पार पडलेले आहे। पुढचा प्रश्न, जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी प्रथम भारतीय खेळाडू कोण? तर जागतिक ॲथलेटिक्समध्ये तर सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू हिमा दास आहे मित्रांनो। ओके, नाव लक्षात ठेवा, मध्ये भरपूर नाव ऐकलं असेल आपण। तर भारताची पहिली बुलेट ट्रेन कोठून कुठे धावणार आहे? तर मुंबई ते अहमदाबाद येथे धावणार आहे। तर यांचा जो किलोमीटर आहे ना मित्रांनो 290 किलोमीटर आहे। ओके, भारताची पहिली बुलेट ट्रेन कोठून कुठे धावणार आहे? तर मुंबई ते अहमदाबाद हे जेवढं किलोमीटर आहे ना, तर 290 किलोमीटर मित्रांनो। तर यंग लीडर ऑफ द इयर हा पुरस्कार 2018चा कोणाला मिळालेला आहे, म्हणजे कोणाला देण्यात आलेला आहे? तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळालेला आहे मित्रांनो, यंग लीडर ऑफ द इयर पुरस्कार 2018चा। टीम इंडियाचे कर्णधार विराट कोहली आयसीसी जे रँकिंग असताना त्याच्यात सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू 2018 म्हणून त्यांची निवड झालेली आहे। त्यामुळे त्यांना सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीचा मानकरी ठरलेला आहे मित्रांनो। सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीचा मानकरी ठरलेला आहे। ओके, तसेच व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज।